नमस्कार, मी सुवर्णा. वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. सुपरफास्ट 100 ला सुरुवात करूयात. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. धंगेकर काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरी या बंगल्यावर शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत. काँग्रेस सोडताना मला दुःख होतंय. माझी काँग्रेस पक्षावर कधीच नाराजी नव्हती. काँग्रेसने मला भरभरून दिलं, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. एकनाथ शिंदेंकडे मी काहीही मागितलेलं नाही, असंही धंगेकरांनी म्हटलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसंच नियोजन मंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय. त्यात अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील कथित फेरफार, मणिपूरमधील हिंसाचार आणि ट्रम्प प्रशासनाशी भारताचे संबंध यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सहकाराचं वाटोळं केलंय, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी ढापला. आता त्यांचा डोळा आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्यावर आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. शिवसेनेचे मालाड, कांदिवली आणि चारकोपचे विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला. या पदाधिकाऱ्याने केलेल्या चुकीच्या वर्तनाकरता त्याला जबाबदार धरून पक्षातून निलंबित केल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सूर, झलकारी, कातकरी महासंघाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेंच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणूच्या कासा इथं हा पक्ष प्रवेश पार पडला. पुण्याच्या भोरमधील देगावात युवक मोबाईलमध्ये रील पाहण्यात दंग असताना अंगणात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं झडप घातली. यावेळी अंगणात झोपलेला तरुण भयभीत होऊन घरात पळाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर कुस्त्यांचा थरार बघायला मिळाला. कुस्तीप्रेमी ग्रुपच्या वतीनं भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं. कुस्तीचा थरार पाहण्याकरता कुस्ती शौकीनांची गर्दी होती. नागरिकांच्या पर्यटनाचा कल लक्षात घेता विमान कंपन्यांनी समर वेकेशनच्या नावावर 11 ते 18% दर वाढवलेत. याचा फटका आता पर्यटकांच्या खिशाला बसतोय. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडतायत. नदीमध्ये सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडतायत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. घटनेची दखल घेऊन कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. नवनागापूर MIDCच्या विस्ताराला 13 वर्षांनंतर गती मिळणार आहे. महसूल विभागाकडून MIDCला 225 हेक्टर जागा देण्यात आली आहे. त्या जागेच्या 7-12 उतार्यावर महामंडळाचं नाव लागलंय. जागा MIDCकडे वर्ग करण्यात आलेली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील होणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया आता सोमवारपासून बंद होतील. पुढील 6 महिने सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये नियमित शस्त्रक्रिया होऊ शकणार नाहीत. रुग्णालयातील 7 पैकी 5 शस्त्रक्रियागृहांचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. भारताच्या विजयानंतर सांगलीच्या मिरजमध्ये 2 गट आमने-सामने आले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लाठी हातात घेऊन दोन्ही गटांना पांगवलं.
अखेर 8 महिन्यांनी पुण्यातल्या वरंधा घाटातील रस्त्याचा तुटलेला कठडा दुरुस्त करण्यात आलाय। पावसाळ्यात 19 जूनला दरड कोसळल्यामुळे भोर महाड मार्गावरील वरंध घाटातल्या रस्त्याचा काही भाग संरक्षक कठड्यासह कोसळला होता। गेली अनेक वर्ष सोलापुरातील अकलूज टेंभुर्णी रोडचं काम अपूर्ण होतं। यामुळे नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागला। अखेर युवा सेनेनं केलेल्या मागणीनंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। सिद्धनकेरी इथल्या मठाच्या वादावरून धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य यांना लोखंडी गजानं मारहाण करण्यात आली। यानंतर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी राचोटेश्वर महाराजांची भेट घेतली, तसंच दोषींवर कारवाईची मागणी केली। या मारहाण प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या 7 मध्यम प्रकल्पांमध्ये 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांमध्ये मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे, तर शहराजवळच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील शेकटा इथं 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला। दोघे शेततळ्यामध्ये पोहण्याकरता गेले होते। पाईपला धरून पोहत असताना त्यांच्या हातातून पाईप सुटला आणि ते दोघेही शेततळ्यात बुडाले। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातल्या पिंपरी अकराऊत इथं जलसंचय जग भागीदार अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती। भिवंडी तालुक्यातील इताडे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैलगाडा शर्यतीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी हजेरी लावली। या शर्यतीमध्ये 250 बैलगाडा सहभागी झाले होते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव इथं गोरक्षकांनी 4 गायींची सुटका केली। या गोरक्षकांना धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते साजन पाचपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। बुलडाण्याच्या चैतन्यवाडी परिसरात भरधाव दुचाकी चालक अल्पवयीन मुलानं एका दुचाकी स्वाराला उडवून दिलं, ज्यामध्ये दुचाकी स्वार गंभीररीत्या जखमी झाला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। येवला शहर परिसरात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ सुरूच आहे। दुचाकी पाठोपाठ घरफोड्यांचं प्रमाण वाढलंय। रात्री चोरट्यांनी स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत बंद असलेल्या घराचं कुलूप तोडून तिजोरी आणि कपाटातील रोख रकमेसह दागिने लंपास केले। देवळ्याच्या खारीपाडा भागात असलेल्या वनविभागाच्या जंगलात वणवा पेटला। वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली। जनावरं घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनासह पिकअपचा मनमाडमध्ये अपघात झाला। अपघातात एक पोलीस कर्मचाऱ्यासह पिकअप चालक जखमी झाला। मुंबई गोवा महामार्गाला 15,600 कोटी खर्च आला असून हा महामार्ग पुढील 9 महिन्यात पूर्ण केला जाईल, अशी घोषणा विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। तब्बल 15,600 कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय। येत्या बुधवारपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। राज्य सरकारनं सार्वजनिक वितरण प्रणालीतील सगळ्या रेशन कार्ड धारकांकरता ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। याआधी अंतिम मुदत 28 फेब्रुवारी होती, पण नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ती मुदत 30 मार्चपर्यंत वाढवली आहे। ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मध्य रेल्वेच्या CSMT दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 16 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। होळी आणि धुलिवंदनानिमित्त गर्दीची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेतली गेली आहे। जागतिक अनिश्चिततेच्या काळात चांदी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीकरता आकर्षित करते। चांदीनं यावर्षी सुमारे 11% परतावा दिलाय। इतर मौल्यवान धातूंच्या तुलनेमध्ये स्वस्त किमतीमुळे पुढील 2-3 वर्षात चांदी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे।
मध्य रेल्वे होळीकरता 34 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवणार आहे. त्यातील 16 रेल्वे कोकणात होळीकरता सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेलहून 10 ते 25 मार्चच्या कालावधीत या विशेष रेल्वे चालवण्यात येतील. शिमगोत्सवानिमित्त कोकणात प्रवासी मागणी वाढली आहे. खासगी बसचे भाडे दर कडाडलेत. मुंबई ते रत्नागिरी दरम्यान 400 ते 600 रुपये असलेला खासगी बसचा दर हा सध्या 600 ते 800 रुपयांपर्यंत गेलाय. वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचा दर हे 1500 रुपयांपर्यंत आहेत. धुलीवंदन अवघ्या काही दिवसांवर आलंय. बाजारात नवनवीन प्रकारच्या पिचकाऱ्या आणि नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेले आहेत. यंदा पिचकाऱ्यांच्या किमती काही अंशी वाढल्या आहेत, तरी मागणी मात्र कायम आहे. दुकानदारांनी ही माहिती दिली. होळी आणि धुलीवंदनाला नैसर्गिक रंगांचा वापर करून आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन पर्यावरण तसंच आरोग्यविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केलंय. होळीनिमित्त बाजारपेठा रासायनिक आणि इको फ्रेंडली रंगांनी सजल्या आहेत. रंगांची उधळण करताना सजग नागरिक रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंग वापरण्यावर भर देतात. त्यामुळे या रंगांना अलीकडच्या काही वर्षात मागणी वाढली आहे असं विक्रेते सांगतात. रासायनिक रंगांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे अनेक सामाजिक संघटनांकडून इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय.